मित्रांनो, गुड मॉर्निंग आणि सुप्रभात. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ ओमकारमध्ये. आणि आज मी इथून का सुरुवात करतो तर आत्ता वाजले सकाळचे 4:15 आणि मी एवढ्या लवकर उठलो आहे कारण त्याच्या पाठीमागचं कारण पण तसं आहे की आपल्याला निघायचं आहे आत्ता राईडसाठी. आणि राईड चाललो आहे आपण नाशिकला. तर लवकर चाललो आहे कारण का आपल्याला पुढचं बऱ्याचशा गोष्टींमध्ये लवकर पोचून तिथं कामं आहेत, त्यामुळं आपण लवकर चाललो आहे. काम माझं नाही आहे ॲक्च्युली, आपला जो रायडर आहे श्री आपल्यासोबत जो येतो त्याच्यासोबत आपल्याला काम आहे, त्यामुळं आता लवकर निघतो आहे मी. आणि बाकीच्या गोष्टी आपण गाडीवर करूयात, सगळं आवरतो आणि लगेच निघतो. लवकर निघायचं होतं त्यामुळं ऑफिसलाच झोपलो होतो कारण का मग नंतर आपल्या इथं गार्ड जे सिक्युरिटी गेट उघडायचा खूप प्रॉब्लेम येतो. हे सगळ्या गोष्टी आपल्याला घेऊन जायच्यात, हे सगळे मी काढून ठेवलं आहे ज्या गोष्टी आपल्याला घेऊन जायच्यात. पावसाचे दिवस आहेत, रेन कवर रेनकोट कंपल्सरी आहे, ते घालून पहिलं निघायचं. तर चला मला आवरू देत पटपट, 15 मिनटात आपण डायरेक्ट गाडीवर भेटूयात. तर मित्रांनो, इथून निघायचं म्हणजे मी रेडी झालो आहे, पूर्ण पॅक रेडी झालो आहे, पण बाहेर पडतो आहे पाऊस. इथं ड्रिझलिंग चालू झालं, म्हणजे थोडं थोडं एकदम बारीक पाऊस आहे. आणि चलो आता इथून निघतो आहे. बॅग थोडीशी फुगली पण ते काय गाडीवर बसल्यावर मी नंतर नीट करेल. तर आता इथून निघूयात पहिलं आणि गाडीवर बसूयात. पाऊस इथूनच सुरुवात झालेली आणि आता फिटिंग झालेली आहे. वाईटाराची बॅग आपली होती ती लावलेली, सॅगचं बघतो मी काहीतरी. आणि पहिल्यांदा हा DJIचा आपला ॲक्शन 4 हेल्मेटला माउंट करून घेतो, जेणेकरून आता पाऊस थांबलेला आहे आणि मी निघेल पटकन. तर मित्रांनो, इथून निघतो. तर चला भेटूयात डायरेक्ट रोडवरती. आता निघतो. गणपती बाप्पा मोरया. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. 5 वाजले मित्रांनो, इथूनच निघायला मला. बघूयात आता, चलो निघूयात डायरेक्ट. आता मी तुम्हाला काय दाखवत नाही कारण पाऊस आहे आणि पावसामुळे परत गोप्रो खराब होण्याचे चान्सेस जास्त आहेत. गोप्रोच म्हणतो मी, DJI ॲक्शन समजून घ्या, कॅमेरा खराब होण्याचे चान्सेस आहेत. मी इथून निघतो डायरेक्ट बाहेरच, मग बघूयात. यादों के साए लहरों की चादर में कागज की कश्ती खोसी गई हूँ. जैसे था सोचा वैसे न होगा, सीखा है मैं. माईक कनेक्ट केला म्हणजे आता तुम्हाला मी जे बोलतो ते एकदम क्लिअर ऐकू येत असेल. तर पुणे सिटीमध्ये आता आपण एंटर करतो आहे, म्हणजे हा आपला नेहमीचा रोड जो पुणे बँगलोर हायवे, आणि इथून आपण सरळ आता एंटर करणार आहे पुणे सिटीमध्ये. श्री वाट बघतो आहे पुण्यामध्ये. आत्ताच त्याशी कॉल झाला आणि आपण आता जस्ट त्याच्याकडेच पोहोचेल. त्याच्याकडचं झाल्यानंतर मग आपण पुढं निघूयात. आणि आता जरा ते जॅकेटचं वगैरे सेट करून घेतलं. खूप अनकम्फर्टेबल आलं होतं का पावसामुळं. मी जी बॅग होती ना पाठीवर, तिला मी रेनकोटच्या आत घेतली होती, त्यामुळं ती खूप टाईट झाली होती मला ॲक्च्युली. पण पाऊस काय कुठंच लागला नाही. जिथून आपण निघालो तिथून इथपर्यंत अजिबात पाऊस लागला नाही. चलो आता डायरेक्ट श्रीजवळ भेटूयात आणि बाकीच्या गोष्टी तिकडेच करूयात आणि लगेच निघूयात. आता वाजले 6, म्हणजे ॲक्च्युली मी 5 वाजता निघालो होतो, आता 6 वाजलेत आणि प्रवास आपला चालू झाला. आत्ताचा 50 किलोमीटर कंप्लीट झालेले आहेत. साधारण अजून 200 ते 250 किलोमीटर आपल्याला जायचं आहे. श्री आला आहे आणि राईड सुरू करूयात. आता निघूयात. मला वाटतं बराचसा वेळ झाला आहे आणि बराचसा वेळ झाला आहे आणि निघूयात. चला आपल्या डेस्टिनेशनकडे, जे की आहे नाशिक त्र्यंबकेश्वर. पण आजचं काय विषय माहिती आहे का, श्रीला आहे आज जॉब, त्यामुळं आम्ही नाशिकमध्ये स्टे करणार आहे आणि मग पुढे जाणार आहे. तर मित्रांनो, ह्या व्ह्यूसाठी आहे ना मी खूप मेहनत घेतली, म्हणजे तुम्हाला हा व्ह्यू दाखवण्यासाठी आहे ना खूप कष्ट घेतले आहे बरं का. तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. हे कष्ट खूप म्हणजे खूप मोठ्या लेवलनी मी घेतो आहे की तुम्हाला हा व्ह्यू दाखवावा. हा मी जो आत्ता हा प्रोस्पेक्टिव्ह. आणि असं बोलणं म्हणजे आहे ना तुमच्याशी मी कनेक्ट करू शकतो आहे ना. हे हा व्ह्यू चांगला आहे की हा व्ह्यू चांगला आहे. चाहूं जुनून मैं फिर भी भागी भागी जाऊं.
जस्ट आम्ही आता आळे फाट्यापासून 10 किलोमीटर लांब आहे आणि ब्रेकफास्ट करायचं होतं, कारण आपण 4:30ला निघलो होतो जसं की तुम्हाला माहिती आहे. आणि इथं थांबतो आहे आता. का थांबलो आहे तर नाश्ता करू आणि मग पुढं जाऊया. तर मित्रांनो, हे सुखसागर नावाचं एक हॉटेल भेटलं इथं. श्रीनी मी प्रवास केला आहे, भरपूर प्रवास, म्हणजे 100 किलोमीटरपेक्षा जास्त प्रवास झाला आहे. आणि परिस्थिती बघायची असेल तर ही बघू शकता. म्हणजे आता जर कुणाला जर आपल्या गाडीवर पावती मारायची असेल तर नंबर नाही दिसू शकत. आणि दुसरी गोष्ट, बेकार कंडिशनमध्ये गाडी आपली आली आहे इथं. चला आता नाश्ता करू, नाश्त्याच्या टेबलवर बाकीच्या गप्पा करू आणि निघूयात. इडली खाऊया आणि मग पुढे जाऊया. कारण बेस्ट मला सकाळवरती ती इडली वाटते. मिसळ तर पण खाणार आहोत, पण आता इडलीवर सुरुवात करूयात. नाश्त्याला थांबलो तुम्हाला तर माहिती आहे. आणि आपण नाशिकला जाणार आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. नाशिकला साधना मिसळ म्हणून एक फेमस आहे. पण नाशिकच्या अलीकडपासूनच सुरुवात झाली आहे मिसळ खायला. तर मिसळची क्वालिटी तुम्ही बघताल ना तर एक नंबर. कारण आपण मिसळ खाऊन बघूयात, त्यानंतर बाकीच्या गोष्टीच मला सांगतो. कारण का ते जे दिसतंय ना ते तुम्हाला मी असं नाही सांगू शकत खाल्ल्याशिवाय. जबरदस्त क्वालिटी, जबरदस्त. आणि ते पण तुम्ही फक्त बघात सध्या. म्हणजे आपल्याकडे काय होतं, मटकीची भाजी थोडीशी टाकतात आणि फरसाण भरपूर टाकतात. इकडे उलटं आहे, इथं शेव टाकतात, शेव. आणि टेस्ट तुम्हाला मी दाखवतो ना, मला मिक्स करू द्यात चांगलं. त्यात ग्रीन चटणी वगैरे मिक्स करून देतात ना ते लोक. पाव, मिसळचा रस्सा, थोडासा कांदा आणि मला वाटलंच होतं क्वालिटी असणार आहे. चुम्मा. तर नाशिकच्या जवळ आलो आहे मी, म्हणजे ऑलमोस्ट पोचलोच आहे नाशिकमध्ये. आणि हे समोर एक डॅम आहे, माहीत नाही कोणता डॅम आहे, पण तुम्हाला दिसत असेल चांगलं पाणी सुटलं आहे त्या डॅममधून. ही नदी आहे आणि तिथं महादेवांचं मंदिर आहे. चलो आता नाशिककडे आलो आहे तर आता सरळ जाऊयात. अजून 12 किलोमीटर 35 मिनटं दाखवते, तर भेटू डायरेक्ट आतच. हॉटेलमध्ये पोचलो आहे, श्री आत गेला, मी आत्ता जस्ट पोचलो. आता बघूयात, जाऊयात. 5-5:30 झालेत आणि आम्ही बाहेर आलो आहे रोडवरती. तर इथे येऊन जरा चहाचं वगैरे बघतो आहे आणि नंतर बाकीच्या गोष्टी बघूया. तुम्हाला दाखवतो मी आम्ही काय करणार आहे. इथे रोल खायला आलो होतो, व्हेज रोल. तर दाखवतो तुम्हाला काय आहे ते. आणि इथंच बाहेर बसलो होतो तर हा इन्सिडेंट घडला. श्री आणि आम्ही तेच चर्चा केली, पुण्यात जर हे घडलं असतं तर किती पडलं असतं महाग त्यांना, उचलणाऱ्यांना. टेम्पोत घेऊन चालली होते ना, उचलणाऱ्याची गाडी आहे ना काय नाही, 400-7 टेम्पोत डायरेक्ट उचलून गाडी आत टाकतात. इथे एक गोष्ट मला दिसली, मी ती तुम्हाला दाखवतो. CCTVवरती आहे ना त्यांनी बघ काय बसवलं, टोकदार बसवलं आहे. आता ते कशासाठी बसवलं आहे ते तुम्ही बघा, कोर्टासमोर आहे. तुम्ही एक मिनटात झूम करून दाखवतो. अरे यार नाही दिसणार, इथून नाही दिसणार, मोबाईलमध्ये आपण तिथून नाही दिसत आहे. पण मी तुम्हाला सांगतो, त्यांनी CCTV कॅमेऱ्याच्या वरती हे बसवले, असे टोकाचे बसवले, पक्षी त्याच्यावर बसून शी करू नये म्हणून. जुगाड चांगला आहे. फुल गोव्यासारखी. हे लोक एकसारखा परफ्यूम वापरतात काय? रात्री लावलं आता त्यांनी काय ॲम्बियन्स लाईट लावली. लावलं कसं तो. ही आमची रूम आहे. थांबा जरा एक मिनटं, आम्हाला लाईट लावतात पहिले. ही अशी काहीशी आमची रूम आहे. हे माझा बेड आहे, इथे श्रीचा बेड आहे. आणि हे इग्नोर करा, जे कपडे वगैरे पडल्यात ना हे इग्नोर करा, कारण का हे असंच राहणार. पोरांची रूम अशीच असते. आणि हा ब्लॉग छोटासा ब्लॉग होता, कारण फक्त ह्या ब्लॉगमध्ये आम्ही ट्रॅव्हल केलं आहे, बाकी ह्या ब्लॉगमध्ये दाखवण्यासारखं काही नव्हतं. तर नेक्स्ट ब्लॉगसाठी तुम्ही स्टे ट्यून राहा. उद्याचा ब्लॉग खूप मोठा असेल, मोठा म्हणण्यापेक्षा काहीतरी वेगळं असेल, बघूयात.
इथं अंडा रोल खायला आलो होतो आम्ही आणि अंडा रोल नाही म्हणते ना रोल खायला होतो आम्ही. अंडा रोल म्हणजे इथं लिहिलं अंडा रोल म्हणून, पण आम्ही रोल खायला आलो होतो, व्हेज रोल.